यार कट करना कट कर ये दे बाबा. काम करा काम. चला एक काम तर झालं. करा, सुरू करा. आई कुठे राहिली ती? जे त्याला पाठवलं होतं ना घ्यायला. अहो असं काय करताय? आत्या कशात माहीत आहे ना तुम्हासनी? त्या गोपाच्या आश्रमात यायला नाही म्हणल्या. आजच्या दिवस आले असते तर काय बिघडलं असतं? बस आपलं. अहो मला बी काळजी आहे की त्यांची. त्या शोभाताईसनी सांगितलंय त्यांना जेवण पाठवून द्यायला. फुलताई मी काय म्हणते माहिती का, काही गरज नव्हती शोभाताईसनी बी सांगायची. बाई दिवसभर नुसत्या शिव्या देत राहत्या. त्या शिव्या देऊन देऊन आहे ना पोट भरतं त्यांचं. हा आपा मी शोभा मावशींना फोन करून सांगितलंय, त्यांनी दिला डबा आजीला. गोपाळ, बाकी आश्रम लय भारी झालाय बरं का. हा एकदम खास. होय. आता तुझी खोली बी तयार झालीये. आमच्या खोलीचं काय? तुमच्या खोलीचं काय? अरे तेच विचारतोय, आमच्या खोलीचं काय? मला काही कळलं नाही आप्पा काय म्हणताय. नाही आता सगळे आश्रमाचे हिशोब मला बघायचे म्हटल्यानंतर एखादी खोली तर लागलच ना मला. हा आणि या दोन्ही बायका पण येणारच मग. अहो आप्पा, एवढं चांगलं घर आहे आपल्याला. त्यांनी खुशाल इथे यावं, दिवसभर थांबावं, रात्री घरी जावं. पण इथे कोणाला राहता नाही येणार. यांना जर आश्रमात असं एकटं सोडलं तर काही करायला यांना रान मोकळं मिळेल. नाही यांना असं एकटं सोडता कामा नये. मला इथं थांबलंच पाहिजे. का का नाही राहता येणार? मी बायको आहे तुमची, मी राहते की इथं. म्हणजे तुम्ही स्वतःची काही काळजी घेत नाही, मी तुमची काळजी घ्यायला थांबते. आणि मी खरंच सांगते, तुमच्या कुठल्याच कामात काय लुडबुड नाही करणार. तुम्ही तुमचं काम करा, मी तुमची काळजी घेईन. लालीजी, मी तुम्हाला बोललो ना, इथे कोणालाही राहता नाही येणार. अहो आप्पा, हा आश्रम मी लोकांच्या सेवेसाठी बांधलाय. घरातले समजा इथेच येऊन सगळे राहिले तर लोकांना काय वाटेल, माझ्या भाविकांना काय वाटेल? ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. भाविकांनी जे दानधर्म केलंय हे त्यातून उभारलंय आणि मी त्याचा गैरफायदा घेतोय. आणि माझ्या मनाला हे पटत नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त सकाळी या, दिवसभर इथे थांबा, रात्री घरी जा, माझं काहीच म्हणणं नाही. अरे असं काय करतोयस गोपाळ? तुझी काळजी घ्यायला तरी आम्हाला इथे थांबू दे. इथं थांबलं तर काय बिघडणार आहे रे एवढं? आई, पुन्हा तेच. तुम्ही सगळे इथे थांबलात तर हा आश्रम मी स्वार्थासाठीच बांधलाय असेच लोक म्हणतील. तुला हे चालणार आहे का? तूच सांग. लाले, अय अगं तू बोल ना काहीतरी, तू समजून सांग ना. आता कालपासून समजवतेच आहे, तुम्ही पण आता बोललात. ते ऐकायलाच तयार नाहीत, मी काय करू? हे पहा, मला कोणी काहीही सांगण्याची, समजवण्याची अजिबात गरज नाहीये. मला माहिती आहे मी जे बोलतोय ते तुम्हाला पटत नाहीये, पण तुम्हाला तेच करावं लागणार आहे. जेवण करा. जेवण झाल्यानंतर मी जितेंद्रला सांगितलं, तो बाहेर रिक्षा घेऊन थांबलाय. तुम्ही घरी जा. यानंतर मला ईश्वराच्या सानिध्यात जायचंय. सुरू करा. साधं लॉजिक आहे. कडी बाहेरनं लावली ना, बाहेर कशी जाणार? खूप घाई झाली आहे का तुला इथून बाहेर पडायची? अगं तुला अजून कसं बोलू, किती प्रेमाने बोलू? हे बघ, मला घाई झाली ना, खूप महागात पडेल ना तुला. करतोस मी काही. कुठं पळतेस?
बाबा मला माहिती आहे तुम्ही आता इथे नाही आहात, पण मी जे काही बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय हा माझा विश्वास आहे बाबा. मी फार विश्वासाने तुमच्याकडे आलोय बाबा. मला खात्री आहे तुम्हीच आम्हाला या अडचणीतून बाहेर काढाल, आमची समस्या सोडवाल. बाबा उभ्या आयुष्यात आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, तरी हे दुःख आमच्याच वाट्याला काय आहे बाबा. कदाचित तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. माझ्या बायकोवर कोणीतरी काळी जादूच केली असणार आहे. बाबा तुम्हीच तिला यातून बाहेर काढू शकता, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबा आम्हाला या अडचणीतून बाहेर काढा, आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. आम्ही आयुष्यभर तुमची पूजा करू, आयुष्यभर तुमची पूजा करू. बाबा आम्हाला मार्ग दाखवा. झालं, तुझं प्रायश्चित्त झालं. सोडा मला, जाऊ दे मला. सोडलं असतं ग तुला. जर तू समर्पण केलं असतंस तर सोडलं असतं मी तुला, पण नाही. मस्ती आपल्या अंगात, माझी कॉलर पकडलीस. काही करायचं, इगो हर्ट नाही करायचा आपला. सांगितलं होतं तुला, माझ्या कानाखाली मारलीस. तुला तुझी लायकी दाखवायची होती ना, के दाखवली. तुमच्या हात सोडते, पाया पडते तुमच्या, सोडा मला. अगं सोडून करणार काय सांग मी तुला. एक मिनिट, आपण ठीक आहे समजा मी सोडलं तुला, तू काय करणार? इथून बाहेर जाणार, हा जगाला ओरडून सांगणार, सगळ्यांना सांगणार ना माझा खरा चेहरा काय आहे. हे तुझं होणार, माझं काय? अरे एवढ्या कष्टाने मी हे सगळं साम्राज्य उभं केलंय, त्याला सोंग नाही का लागणार? आता ना तू इथेच थांबायचं. जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत तू इथेच थांबायचं. का मारतोस? कशाला? जाऊ दे, शांत बसा, शांत बस. इथं बायकांना मला मारायचं नसतं, ते तुमची मस्ती ना, त्याच्यामुळे तुम्ही मरता. तुला माहिती का ग, बायकांना मारणं म्हणजे काही सोपं काम आहे का? किती प्लॅनिंग करावं लागतं, किती त्रास होतो तुला माहिती नाही. किती म्हणजे बायकांना मारा, त्यांना पोत्यात कोंबा बसत बसेल 2 तुकडे करा, त्याच्यामध्ये टाका, ते पोतं रात्रभर पाठीवर घेऊन, असं पाठीवर घेऊन जाताना किती त्रास होतो माहितीये. अशी पाठ सगळी भरून येते. मला नाही कळायचं. मला काय आनंद आहे सगळं करताना. रात्रभर फिरावं लागतं बॉडी घेऊन, कधी 2-3 रात्र काढाव्या लागतात. तू शांत बस, शांत बस, नाही तर इथंच मारून टाकेन. तोंडातून एक शब्द काढायचा नाही आता.